नमस्कार. SK क्राईम न्यूजमध्ये मी वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल आपण पाहिलं असेल, कालच्या आपण काही बातम्या पाहिल्या. त्या बातम्यांमध्ये आपल्याला दिसून आलं की कराड शहरामध्ये खुलेआम म्हणजे फक्त शहरामध्ये नाही तर शहराच्या आजूबाजूला देखील अशा प्रकारचे ऑनलाईन लॉटरी सेंटर असतील आणि त्याच्याशी निगडीत काही गेम्स असतील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी हा अशा प्रकारे सेटअप केलेला आहे आणि या ठिकाणी अनेक लोक खेळण्यासाठी येत असतात. काल आपण पाहिलं, कालचे जे ठिकाण होतं ते म्हणजे सैदापूर, अगदी HM कॉलेजच्या लगत असलेलं ठिकाण. त्यामुळे शाळकरी मुलांना आणि कॉलेजच्या मुलांना देखील या खेळाचं खरं तर आता व्यसन लागलेलं आहे. आणि त्याच्याच पाठोपाठ आज जर पाहिलं तर कराडचं प्रतीक असलेलं कृष्ण हॉस्पिटल, या ठिकाणी देखील अनेक युवक युवती शिक्षण घेण्यासाठी येत असतात. पण असे काही खेळ आहेत की कमी पैशामध्ये जास्त मिळकत होते, त्यामुळे कष्ट करण्याची माणसाची जिद्द सोडून माणूस अशा व्यसनांच्या आहारी जातो आणि खरं तर स्वतःला आणि घराला कर्जबाजारी करतो. मग अशा विविध खेळांवरती आणि ऑनलाईन सर्कलवरती पोलीस प्रशासन का लक्ष देत नाही? पोलिसांना कुणाचं पाठबळ आहे? कुठला राजकीय वरदहस्त पोलिसांना थांबवत आहे का? असे अनेक विविध प्रश्न आता खरं तर सामान्यांच्या जनतेतून उमटत आहेत. पोलीस प्रशासन मात्र अजूनही ठप्प आहे आणि या ऑनलाईन लॉटरी सेंटरचा मात्र तेजीत धंदा सुरू असलेला दिसतोय.